वृश्चिक राशी, विचार करा, जर तुमच्याच पाठीमागे तुमच्या हसत्या खेळत्या कुटुंबाला उघड्यावर आणण्याचे षडयंत्र रचले जात असेल आणि तुम्हाला त्याची भणकही नसेल तर काय होईल? ही केवळ एक चेतावणी नाही, तर ब्रह्मांडातून मिळणारा एक अत्यंत गूढ संदेश आहे. पण या भयंकर काळोखेच्या पडद्यामागे एक अद्भुत रहस्य दडले आहे. जर तुम्ही वेळेवर सावध होऊन या दोन कपटी चेहऱ्यांचा बुरका फाडलात, तर निसर्ग तुम्हाला अशा रहस्यमय खुणा दाखवेल, ज्याने लगेच या 5 चमत्कारिक घटना घडतील, ज्या तुमचे नशीब पूर्णपणे बदलून टाकतील. नमस्कार वृश्चिक राशीच्या जातकांनो, येणाऱ्या अमावस्येच्या आधीच तुम्हाला या दोन भयंकर व्यक्तीपासून स्वतःचा बचाव करावाच लागेल. स्वतः सावध राहा, नाहीतर असा अकल्पनीय आणि अनाकलनीय प्रसंग तुमच्या आयुष्यात घडणार आहे, ज्याची कल्पना करूनही तुमच्या अंगावर थरकाप पडल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या अगदी जवळ वावरत असलेली हे दोन चेहरे दिसायला अगदी साधे आणि आपले वाटतात, पण पडद्यामागे हे तुमच्या विनाशाची अशी गुप्त साखळी विणत आहेत की तुम्ही शांतपणे झोपलेले असताना तुमच्या संपूर्ण घराची राखरांगोळी करायची तयारी पूर्ण झाली आहे. पण प्रश्न असा आहे की तुमच्या घरात बसून तुमचा घात करणारा तो पहिला चेहरा कोण, आणि आर्थिक विनाशाचे जाळे विणणारा तो दुसरा धक्कादायक चेहरा कोणाचा असेल? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, नाहीतर तुमच्या नकळत घडणारी ही दुर्घटना रोखण्याची शेवटची संधी तुमच्या हातून निघून जाईल. कारण शेवटी मी तुम्हाला माता लक्ष्मीचा एक असा उपाय सांगणार आहे, जो भयंकर आणि अचूक आहे आणि तुमच्या घराभोवती सुरक्षा कवच निर्माण करू शकतो. चला तर मग उघडूया या भयंकर घटनेचा पडदा. वृश्चिक राशीच्या जातकांनो, येणारी अमावस्याचा पर्यंतचा काळ तुमच्यासाठी अत्यंत नाजूक आणि सावध राहायचा आहे. कारण तुमच्या आसपास असे दोन चेहरे वावरत आहेत, जे वरून अत्यंत प्रेमळ आणि आपलेपणा दाखवतात, पण त्यांच्या मनात तुमच्याबद्दल भयंकर विष भरलेले आहे. तुम्ही त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवताय, ते पाठीमागे तुमच्या विनाशाची साखळी विणत आहे. या दोन चेहऱ्यांच्या बुरखा काढणे आज तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षेची पहिली महत्त्वाची पायरी आहे. यातील पहिली व्यक्ती तुमच्या घरातील किंवा अगदी जवळच्या मित्रपरिवारातील असू शकते. ही व्यक्ती तुमच्या पाठीवर मायेचा हात फिरवत तुमच्या घरातील सर्व गुप्त गोष्टी, तुमच्या कमकुवत बाजू आणि तुमचे प्लॅन अत्यंत हुशारीने जाणून घेते. पण तुमच्या पाठीमागे तुमच्याच प्रगतीवर जळते आणि घरातील माणसाच्या मनात तुमच्याविषयी विष कालवते. हाच तिचा खरा उद्योग आहे. हिचे गोड बोलणे हे एक जाळी आहे, ज्यामध्ये तुम्ही अडकताय. जर तुम्हाला तुमच्या हसत्या खेळत्या कुटुंबावर भयंकर कलह निर्माण होऊ शकतो, तर ही व्यक्ती तुमच्या आर्थिक व्यवहाराशी, जमिनीशी किंवा कामाच्या ठिकाणी जोडलेली असू शकते. या व्यक्तीचा डोळा तुमच्या कष्टाच्या कमाईवर, यशावर आणि संपत्तीवर आहे. स्वतःच्या शिल्लक फायद्यासाठी ही व्यक्ती तुमचा मोठा विश्वासघात करू शकते, ज्याने तुमचे संपूर्ण कुटुंब उघड्यावर येऊ शकते. या अमावस्येपर्यंत या दुसऱ्या व्यक्तीच्या कोणत्याही आर्थिक आमिषाला बळी पडू नका किंवा कोणावरही अंधाळा विश्वास ठेवून काही घाईत निर्णय घेऊ नका, अन्यथा मोठे संकट दारावर उभे राहू शकते. वृश्चिक राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यात एक फार मोठा बदल घडणार आहे. परंतु हा बदल घडण्यापूर्वी आणि संकटाचे ढग हटण्यापूर्वी निसर्ग आणि ब्रह्मांड स्वतः तुम्हाला 3 अत्यंत गुप्त संकेत देणार आहे. त्यातील पहिला संकेत तुम्हाला तुमच्या घरात किंवा स्वप्नात दिसून येईल. अचानक तुमच्या स्वप्नात जळालेला दिवा, मंदिरातील आरती आणि आकाशात चमकणारे प्रकाश दिसू लागेल. हा केवळ एक भास नसून तुमच्या आयुष्यातील काळोख आणि नकारात्मकता दूर होऊन प्रकाशाचे म्हणजेच नव्या आशेचे आगमन होत असल्याचा पहिला प्रत्यक्ष पुरावा असेल. दुसरा संकेत तुमच्या दैनंदिन जीवनात घडणाऱ्या एका लहानशा अत्यंत शुभ घटनेतून मिळेल. सकाळी घरातून बाहेर पडताच किंवा प्रवासात असताना अचानक तुम्हाला पिवळे फूल, तुळशीचे ताजे हिरवे पान किंवा पांढरी गाई दृष्टीस पडेल. शास्त्रानुसार हा संकेत थेट दर्शवतो की रेणुका मातेची कृपा तुमच्यावर सुरू झाली आहे. तुमच्या घरात असलेली दरिद्रता, वाईट नजर आणि कंगाली आता बाहेर फेकली जाणार असून समृद्धीची दारे उघडणार आहे. तिसरा संकेत तुमच्या स्वतःच्या मनातून आणि शरीरातून तुम्हाला जाणवेल. गेल्या काही दिवसापासून तुमच्या मनात असणारी अनामिक भीती, अस्वस्थता, डोक्यावरचा प्रचंड ताण आणि चिडचिड अचानक कमी होईल. तुमच्या मनात एक विलक्षण शांतता आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. जेव्हा तुमचे मन आतून शांत आणि चिंतामुक्त वाटू लागेल, तेव्हा समजून जा की वाईट वेळ आता संपणार आहे आणि वाईट शक्तींचा प्रभाव नष्ट होऊन तुमच्या आयुष्यात आनंदाची वेळ आली आहे.
वृश्चिक राशीच्या जातकांनो, आता वळूया त्या 5 महाघटनांकडे, ज्या जर तुम्ही या 2 कपटी व्यक्तीवर अंधाळा विश्वास ठेवला आणि वेळेवर सावध झाले नाही तर या अमावस्येपर्यंत तुमच्या आयुष्यात किंवा घरात घडणार आहेत. त्या व्यक्तीने पेरलेल्या चुकीच्या अफवा आणि चुगल्यांमुळे तुमच्या घरातील शांतता पूर्णपणे नष्ट होईल. क्षुल्लक कारणावरून कुटुंबात असा भयंकर कलह निर्माण होईल ज्याने रक्ताच्या नात्यामध्ये कायमची फूट पडू शकते. रोजचे भांडण आणि संशयाचे वातावरण तुमच्या घरात आतून उद्ध्वस्त करून टाकील. दुसरी घटना तुमच्या आर्थिक स्थितीवर आणि प्रतिष्ठेवर अत्यंत भयंकर परिणाम करेल. ही दुसरी व्यक्ती तुमच्यासोबत असा मोठा विश्वासघात किंवा आर्थिक फसवणूक करू शकते ज्यामुळे तुमची वर्षानुवर्षाची कष्टाची कमाई एका क्षणात पाण्यात वाहून जाऊ शकते. यासोबत समाजात तुमचे नाव खराब करण्यासाठी आणि तुम्हाला मानसिकदृष्ट्या खचवण्यासाठी एक मोठे कारस्थान रचले जात आहे. या अचानक उद्भवणाऱ्या संकटामुळे तुमच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर आणि भयंकर मानहानीचे सावट येऊ शकते. या 2 घडामोडी इतक्या वेगाने घडतील की तुम्हाला सावरण्याची संधीही मिळणार नाही आणि तुमचे हसते खेळते घर पूर्णपणे विस्कटून जाईल. यामुळेच येणाऱ्या अमावस्येपर्यंत आपल्या घरातील कोणत्याही गुप्त गोष्टी बाहेरच्या व्यक्तीशी बोलू नका आणि पैशाच्या बाबतीत कोणावरही विश्वास ठेवू नका. जराशी बेफिक्री आणि अंधाळा विश्वास तुमच्या संपूर्ण आयुष्याची राख-रांगोळी करू शकतो, हे लक्षात ठेवा. वृश्चिक राशीच्या जातकांनो, या संकटाच्या आणि काळोखेच्या वादळातून तुम्ही सुखरूप बाहेर पडताच तुमच्या आयुष्यात आनंदाची नवी पहाट उगवणार आहे. या अमावस्येनंतर तुमच्या आयुष्यातील पहिली अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची घटना म्हणजे तुमच्या आर्थिक संकटाचा कायमचा अंत होईल. अडकलेला पैसा अचानक परत मिळेल, उत्पन्नाचे नवीन आणि भक्कम मार्ग मोकळे होतील. तसेच व्यवसायात किंवा नोकरीत एक असा मोठा धनलाभ होईल त्यामुळे तुमच्या डोक्यावरील कर्जाचा भार निघून जाईल आणि तुमची आर्थिक स्थिती अत्यंत मजबूत होईल. दुसरी आणि तिसरी आनंदाची घटना तुमच्या घरातील शांतता आणि तुमच्या प्रतिष्ठेशी जोडलेली असेल. तुमच्या कुटुंबात निर्माण झालेले सर्व जुने गैरसमज, कलह किंवा भांडणे पूर्णपणे मिटून जातील आणि घरातील प्रत्येक सदस्यामध्ये अभूतपूर्व प्रेम, विश्वास आणि एकता निर्माण होईल. यासोबत ज्या शत्रूंनी तुमचे नाव खराब करण्याचा प्रयत्न केला होता त्यांना भयंकर परिणाम आणि पराभव होईल आणि समाजात तुमची प्रतिष्ठा, मान-सन्मान आधीपेक्षा दुप्पट होईल. तुमचे नाव पुन्हा एकदा अभिमानाने घेतले जाईल. चौथी आणि 5वी आनंदाची घटना तुमच्या करिअर आणि आरोग्यामध्ये मोठा चमत्कार घडवून आणेल. खूप दिवसापासून रखडलेली तुमची महत्त्वाची कामे अचानक वेगाने पूर्ण व्हायला लागतील आणि नोकरी, व्यवसायात मोठी पदोन्नती किंवा नवीन संधी प्राप्त होईल. तसेच घरातील जुने आजारपण, मानसिक ताण आणि भीतीचे सावट पूर्णपणे दूर होऊन संपूर्ण कुटुंबात उत्साहाचे, आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण पसरेल. हे 5 आनंद तुमच्या आयुष्याला एक नवी आणि सुवर्ण दिशा देणारे आहेत. वृश्चिक राशीच्या जातकांनो, या सर्व कपटी शत्रूचा आणि वाईट शक्तीचा समूळ नाश करण्यासाठी तसेच तुमच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी हा 5वा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला रेणुका मातेचा हा अचूक आणि भयंकर शक्तिशाली उपाय सांगणार आहे, जो तुमच्या घराच्या सभोवताली सुरक्षा कवच निर्माण करेल, ज्याला भेदून कोणतीही वाईट शक्ती आणि शत्रू तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. हा उपाय अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी किंवा अमावस्येच्या आधीच्या दिवशी करायचा आहे. संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी स्वच्छ स्नान करून घरातील देव्हाऱ्यात किंवा रेणुका मातेच्या मंदिरात माती फोटोसमोर शुद्ध तुपाचा एक दिवा लावा. मातेला लाल रंगाची 5 ताजी फुले आणि थोडेसे कुंकू अर्पण करा. यानंतर अगदी शांत चित्ताने बसून ओम रेणुका माताय नमः सिद्ध मंत्राचा 108 वेळा जप करा. जप पूर्ण झाल्यानंतर मातेच्या चरणी असलेले हे कुंकू अत्यंत श्रद्धेने कपाळावर आणि घरातील सर्व सदस्यांना लावा. हा सोपा दिसणारा उपाय अत्यंत प्रभावी आहे. तुमच्या घरामध्ये वाईट हेतूने प्रवेश करून तुमचे घर उद्ध्वस्त करू पाहणाऱ्या त्या 2 धोकादायक व्यक्ती विरोधात हा प्रभावी उपाय नक्कीच काम करेल. या 2 व्यक्तींची वाईट नजर, नकारात्मकता आणि येणारे संकट भस्मसात करेल. तुमच्या कुटुंबाला मायेने अखंड छत्रछायेत संरक्षण लावेल आणि तुमच्या घरात कायमस्वरूपी